एकीकडे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तर दुसऱ्या अरबी समुद्रामध्ये जी आहे ती तीव्र कमी दाब अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। या परिस्थितीमुळे राज्यामध्ये भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे सक्रिय होतानाची चिन्ह आपल्याला दिसून येत आहेत। काल अक्षरशः नदी नाल्यांना पाणी येण्यासारखा पाऊस जी आहे ती राज्यात झाल्याचं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने काल खूपच थैमान घातले। काही ठिकाणी ओढ्या नाल्यांना पाणी आल्याचं देखील शेतकरी मित्रांनी कळवलेलं होतं। मात्र आज देखील पावसाचा जोर हा खूपच वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। मध्यम ते काही भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देखील वर्तवण्यात आलेला आहे। मात्र सध्या स्थितीला आता पुढच्या 2 तासातच राज्यामध्ये तीव्र मुसळधार स्वरूपाचा चक्रीवादळाच्या प्रभावाचा पाऊस हा दाखल होत आहे। कोणत्या जिल्ह्यात आता पावसाची हजेरी लागत आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीये। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नाही तर तुम्हाला रोजचे रोज अंदाज पाहायला मिळत नाहीत। आता सबस्क्राइब करायचा आहे व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। तर चला पाहूयात अंदाज। आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर येत्या 2 तासामध्ये पेठच्या भागामध्ये लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस बरसणार आहे। जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। तसेच अहमदपूर परळीच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागणार आहे। मेघगर्जनेसह तुफान पाऊस होणार आहे। तर हीच परिस्थिती केज तालुक्यातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी आहे। केज तालुक्यातील तुरळक ठिकाणच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। तसेच इकडे जामखेड करमाळा नगर जिल्ह्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून त्यांच्या जिल्ह्याच्या कमेंट काल केलेल्या होत्या। आता चॅनलला सबस्क्राइब केलं आहे म्हटल्यावर सर्वात आधी यांच्या भागाचा देखील अंदाज आपण देऊयात। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज दिला जाईल। तर इकडे बघू शकता यामध्ये नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस श्रीगोंदाच्या भागाकडे सरकतानाचं पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी पावसाला आता सुरुवात देखील झालेली आहे। यामध्ये कर्जत, श्रीगोंदा, दौंड, राहू, शिरूर यांना मोठा अलर्ट पाहायला मिळत आहे। मोठा धोक्याचा इशारा या ठिकाणी म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की खूपच तीव्र स्वरूपाचं मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागात सक्रिय झालेलं आहे। तर पावसाचा अधिक जोर शिरूरचा भाग आहे या ठिकाणी खूप वाढलेला आहे। तर राहूच्या भागात देखील पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। येत्या 2 तासात अजून तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या भागामध्ये लागणार आहे। तसेच इकडे लातूर औसाचा भाग असेल, शिरूर, अंतपाल, धाराशिवच्या काही भागात मुसळधार पाऊस 2 तासात सक्रिय होणार आहे। सध्या स्थितीला लातूरच्या मेन सिटीमध्ये पाऊस सुरू झालेला आहे। खूपच तीव्र स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आलेला आहे। तसेच उदगीर, इकडे ओमदा असेल, देगलूर असेल, मुखेडचा भाग असेल, कंधारचा भाग असेल, पेठ, उमरी, भोकर, नांदेड पावसाला सुरुवात झालेली आहे। अजून पुढच्या 1 ते 2 तासामध्ये पावसाचा अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळतोय। तर इकडे बसमत, भोकरचा भाग असेल, भैंसा, हिमायतनगरच्या भागात येत्या 2 तासात मुसळधार पावसाची शक्यता लागणार आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार आहे। तर जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अक्षरशः मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। तर येत्या 2 तासात जालन्याच्या भागात तीव्र पाऊस वाढणार आहे। देऊळगाव राजा असेल, लोणारच्या भागात देखील या ठिकाणी पावसाचं क्षेत्र हे वाढत जाणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। तसेच इकडे चिखलीचा भाग असेल, याही ठिकाणी पाऊस राहील। मेहकरच्या भागात पाऊस राहणार आहे। तसेच जाफराबादचा काही भाग असेल, देऊळगाव राजा, देऊळगाव माहीच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे। सतर्क राहा। येत्या 2 तासामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। जेवढं होईल तेवढं शेतकरी मित्रांनो सतर्क राहावे। तर इकडे बघू शकता यामध्ये कन्नडच्या भागात अधिक धोका आहे। कन्नड, सिल्लोड, पाचोरा, मनमाड, मालेगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। तर नाशिक, इगतपुरीच्या भागात, जुन्नरच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे। तर इकडे गोरेगावचा भाग असेल, चिपळूणचा भाग असेल, याही ठिकाणी सातारा, कराडच्या भागात, कोडोली, सांगलीच्या भागात, राजपूर, रत्नागिरीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे या भागातील देखील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता दाखल होत आहे। सांगलीच्या भागात, राजपूरच्या भागात देखील पावसाची हजेरी ही लागणार आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार असेल तर त्याबाबतचा अंदाज लवकरच आपण या चॅनलवरती देणार आहोत। तो अंदाज पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता। आता लवकरच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत आहे, तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद।